MHT CET 2026 चे ॲस्पायरंट्स रक्षक 1.0 जो फिजिक्ससाठी आपला क्लासिक क्रॅश कोर्स प्रोग्राम आहे फ्री ऑफ कॉस्ट, त्यामध्ये एक मोठा बदल आज मी करणार आहे. तो बदल करायच्या आधी एक गोष्ट तुम्हाला चांगली बातमी द्यायची आहे. काय चांगली बातमी आहे सर? की बेटा आपल्या चॅनलवर 12वीचा पूर्ण सिलेबस अगदी रोटेशनल पासून तर सेमीकंडक्टर पर्यंत ऑल सिलेबस विथ कंप्लीट थेरी अँड PYQs कंप्लीट झालाय. सर PYQ 1 वर्षाचे 2 वर्षाचे नाही, 5 इयर PYQ. तुम्हाला विश्वास बसत नाही? बघा, आता पहिलं लेक्चर करंट इलेक्ट्रिसिटी झालं, त्याच्यात बऱ्यापैकी मी क्वेश्चन कव्हर केले. हे रक्षकचा पार्ट आहे आणि नंतर सर हे EMIचं लेक्चर झालं. एवढं तर आम्हाला कळालं. म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी EMI झाला. आता थोडंसं मागे गेला तर स्वयं फिजिक्सला गेल्यानंतर इकडे MHT CET PYQ ला जायचं. MHT CET PYQ ला गेला बेटा तू, तर तुम्हाला काय दिसेल? तर हे बघा, हे सगळे व्हिडिओ बघा, तुम्ही चेक करू शकता. हे बघा, हे मॅग्नेटिझम, AC सर्किट, वेव्ह ऑप्टिक्स, वेव्स, ठीक आहे, ऑसिलेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फक्त 12वीचं नाही, मी 11वीचं पण कव्हर केले, ठीक आहे ना. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, थर्मोडायनेमिक्सचे 2 लेक्चर आहे. KTG मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन, हा रोटेशनलचा पार्ट आहे बेटा, रोटेशनलचा पार्ट आहे. तर पूर्ण सिलेबस सर तुम्ही कव्हर केलाय? येस, कव्हर केला बेटा. आणि एक एक लेक्चर मोठे इन डिटेल लेक्चर आहे. आलं लक्षात? प्लेलिस्टमध्ये गेला तर MHT CETच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे दिसतील. बघा, इथे 43 व्हिडिओ आहेत. दिस MHT CET प्लेलिस्ट प्लस रक्षक 1.0, त्याच्यामध्ये करंट आणि EMI झालाय. आर यू गेटिंग इट? मग आता ज्या विद्यार्थ्याला जशी गरज असेल, कुणाला वाटलं नाही माझं बाकी सगळं ठीक आहे, फक्त वेव्ह ऑप्टिक्स कच्चा आहे, तर मग तू वेव्ह ऑप्टिक्सचे सेपरेट व्हिडिओ बघू शकतो. कुणाला वाटलं सर माझा साऊंड वेव्स कच्चा आहे, तर तू बेटा साऊंड वेव्स म्हणतो, वेव्ह सुपरपोजिशन ऑफ वेव्स कच्चा आहे, तर तुम्ही सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघू शकता. कुणाला वाटलं नाही सर मला मॉडर्न फिजिक्स करायचं आहे, तर बेटा तू मॉडर्न फिजिक्स करू शकतो. तुला जसं वाटलं तसं तू या रिसोर्सेसचा वापर करू शकतो. बिलकुल कॉस्ट नाहीये, फक्त अभ्यास करायची इच्छा, ताकद आणि इमानदारी ठेवा. बाकी सगळं तुम्हाला मिळत जाईल. आता तो आपला प्रोग्राम आहे रक्षक, तो कशासाठी आणला होता? तो यासाठी आणला होता की बरेच विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत, ठीक आहे, आणि पुढे पण येतील. मग त्या विद्यार्थ्यांचं काय? आधीच्या विद्यार्थ्यांनी ओव्हरऑल सगळे व्हिडिओज बघितलेत बऱ्यापैकी, त्यांच्याकडे तेव्हा वेळ होता, पण तुम्हाला आत्ता चॅनल सापडले, मग तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे, बरोबर आहे? कारण आपल्याकडे वेळेची कमी आहे, करेक्ट? वेळेची कमी असल्यामुळे एवढे मोठे मोठे व्हिडिओ कसे बघायचे सर? आम्हाला फिजिक्स बरोबर केमिस्ट्री आणि मॅथ्स पण करायचंय. फिजिक्समुळे थोडी आमचं सिलेक्शन होणार आहे, सगळे सब्जेक्ट करायचे, बरोबर आहे बेटा? मग त्यासाठी जो बदल मी करतोय दॅट इज प्रिसिजन स्ट्राईक. तर हे प्रिसिजन स्ट्राईक काय? प्रिसिजन स्ट्राईक तर तुम्हाला ऑपरेशन सिंदूर माहिती असेल. ऑपरेशन सिंदूर जेव्हा भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन अटॅक केलेला, बरोबर आहे ना? तो डिफेन्सिव्ह अटॅक होता. आपण त्यांचे टेरर बेस उद्ध्वस्त केलेले, बरोबर आहे? आणि ते करत असताना पूर्णच्या पूर्ण सेना गेली का आपली? नाही सर. अच्छा, वायुसेना गेली की पूर्ण थल सेना गेली का जलसेना केली? सगळीकडून अटॅक केला का? बिलकुल नाही. आपण काय केलं? आपण ड्रोनच्या साह्याने, तिथे जे ह्युमन इंटेलिजन्स होतं त्यांच्या साह्याने इन्फॉर्मेशन गॅदर केली की नक्की टेरर कॅम्प कुठे, आणि जिथे टेरर कॅम्प आहे तिथे जाऊन आपले जे विमानं होते सुखोई, तिथे जाऊन आपण बॉम्बिंग केलं आणि ते उद्ध्वस्त करून टाकले. म्हणजे काय की आपण एकदम टार्गेटेड काम केलं, कमी रिसोर्सेसमध्ये, कमी वेळात, कमी नुकसान होऊन तिथे फोकस केलं जिथे सगळ्यात जास्त लागते. त्याच प्रकारे आपल्याला, कारण CETला आता वेळ कमी आहे, सिलेबस मोठा आहे, तर आपल्याला प्रिसिजन स्ट्राईक करणं आवश्यक आहे. म्हणजे काय सर? म्हणजे सिलेबसचा तो पार्ट अटॅक करायचा आहे ज्या पार्टला सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात. तुम्हाला उदाहरणासकट सांगतो, एकदम उदाहरणासकट सांगतो. जसं बेटा रोटेशनल डायनेमिक्स तुम्ही शिकता. रोटेशनल डायनेमिक्स मध्ये कुठून सुरू होतो आपला? अगदी सर्क्युलर मोशन पासून सुरू होतो. व्हॉट इज सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, आणि मग सगळे तुम्ही वर्टिकल सर्क्युलर मोशन, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, ते सगळे फॉर्म्युले शिकतात. tan θ = v²/rg, v = √μs/rg, ठीक आहे. तेच सगळे बोर्डाला शिकलो, तेच करत असतो. ते करता करता थकून जाता. आणि जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्यानंतर टॉर्क, ठीक आहे, त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम, त्याच्यानंतर बेटा रोलिंग, इथपर्यंत कधी पोहोचणार? जर मला म्हटलं मला एकच टॉपिक प्रिपेअर करायचा या एका पूर्ण चॅप्टर मधून, मी मोमेंट ऑफ इनर्शियाला प्राधान्य दे. का? कारण मला माहिती आहे CET दरवर्षी एक प्रश्न मोमेंट ऑफ इनर्शिया मधून फिक्स असतो.
त्याच प्रकारे टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटमला पण वेटेज आहे, रोलिंगला पण वेटेज आहे. म्हणजे मी काय करणार आहे, तर मी आता रक्षकमध्ये पूर्ण सिलेबस नाही कव्हर करणार, पूर्ण नाही, जे टॉपिक्स हेवी टॉपिक्स आहेत. कारण रक्षक कशासाठी डिझाईन केला होता, 35 ते 40 मार्क स्कोर करायला पहिल्या अटेम्प्टला, 35 टू बी व्हेरी प्रिसाइज, 99% पर्यंत. मग आता 35 मार्क जर स्कोर करायचे असतील तर 50चं प्रिपरेशन केलं तर प्रॉब्लेम आहे. कसा प्रॉब्लेम आहे सांगतो तुम्हाला. हे बघा, माझ्याकडे रोटेशनल डायनॅमिक्स मधून मोमेंट ऑफ इनर्शियावर हे प्रश्न आहेत जे वेगवेगळ्या वर्षी सीईटीला आलेले आहेत. आता तुम्ही जर फक्त मोमेंट ऑफ इनर्शियाला वरवर केलं, 2-3 क्वेश्चन सोडवले, बेसिक तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहे, तुम्ही असे प्रश्न कसे करणार? असे प्रश्न सॅम्पल देतोय, होऊ शकतं तुम्हाला येईल नाही येईल, पण असे भरपूर प्रश्न आहेत की आता इथे रेडियस दिले तुम्हाला आणि थिकनेस दिले, ठीक आहे, डेन्सिटी सेम आहे, दोन्ही आयरन प्लेट आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कम्पेअर करायचा आहे. मला डायरेक्ट फॉर्म्युला माहिती पाहिजे की मोमेंट ऑफ इनर्शिया अशा केसमध्ये रेडियसची पॉवर 4 आणि थिकनेसला प्रोपोर्शनल असतो. हे मला कधी माहिती होईल, जेव्हा मी इन डेप्थ प्रिपेअर केलं असेल या टॉपिकबद्दल. पण जर नसेल केलं तर सर, तर माझे प्रश्न कसे सुटणार आहे? हा थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचा चांगला प्रश्न आहे, ठीक आहे, चांगला प्रश्न आहे. त्यांनी आता कम्पेअर करायला लावले, तर असे भरपूर सारे प्रश्न जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल बेटा, तेव्हा तुम्हाला कळेल की याला अप्रोच कसं करायचं, पण असा एक प्रश्न आहे, असे भरपूर सारे प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, आता हा प्रश्न, हा कसा प्रश्न आहे सर? थिन वायर ऑफ लेंथ अँड युनिफॉर्म मास डेन्सिटी एम इज बेंट इनटू सर्क्युलर कॉइल. तर मी विचार करणार नाहीये, मी डायरेक्ट म्हणेल, काय म्हणेल सर तुम्ही? मी म्हणेल बेटा रेडियस इज इक्वल टू L/2π. मला पाठ आहे. जेव्हा एखाद्या स्ट्रेट वायर पासून जेव्हा सर्क्युलर लूप बनवतो आपण, तेव्हा त्याचा रेडियस लिहितो L/2π. कसं सर तुम्हाला कसं माहिती? कारण त्याची क्वेश्चन प्रॅक्टिस आपली झालेली असते, त्यामुळे आपल्याला माहिती, नाही तर आपल्याला कसं माहिती असणार? आर यू गेटिंग इट व्हॉट आय एम ट्राइंग टू से? मग तुम्हाला जर हे कळालं तर बाकी क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होऊन जातो. म्हणजे मला म्हणायचं आहे की आपल्याला मेजर टॉपिक्स जे आहेत ना, तिथे डेप्थ लागेल, नाहीतर चांगले प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. मग सर उरलेल्या टॉपिकचं काय? सपोज आता पूर्ण रोटेशनल डायनॅमिक्स मधून 70-75% वेटेज या सगळ्या गोष्टींना आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, अँग्युलर मोमेंटम, मग 25%चा पार्ट सोडून द्यायचा का? मी बिलकुल नाही, सोडायचा नाही. 25%चा पार्ट मी काय करणार? प्लॅन ऑफ ऍक्शन काय बघा. प्लॅन ऑफ ऍक्शन असा आहे की 70 to 75% तुमचा जो पार्ट आहे तो मी पक्का करून घेईल. हां, चांगले क्वेश्चन आणि थेरी डिस्कस करून, शॉर्टकट नाही. आपल्याला काय होतं, आपण जर मोठं सगळं लेक्चर करायला गेलो तर लेक्चर मोठं होऊन जातं, मग ते तुमचंही कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, तुम्ही थकून जाता जोपर्यंत इम्पॉर्टंट टॉपिक येत नाही. मग आपण सिलेक्टेड टॉपिक करणार. म्हणजे आता उद्यापासून मी आरडी सुरू करतोय, तर आरडी मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया एकदम चांगलं पक्का करून घेणार, तुमचं टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम अँड रोलिंग पक्का करून घेणार. मग सर्क्युलर मोशन तुम्हाला करायचंय. मग सर्क्युलर मोशन काय करायचंय? होमवर्क. सर कुठून करणार बेटा? व्हिडिओज मधून. कुठल्या व्हिडिओज सर? MHT CET 5 इयर PYQ प्लेलिस्ट मध्ये आहे, तिथे जायचं. सर्क्युलर मोशन कुठून सुरू होतोय बघायचं. हवं तर मी टाइम स्टॅम्प ऍड करून देईल त्याच्यात. फक्त तेवढा पार्ट बघायचा, इंट्रोडक्टरी, की कुठले इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, तेवढे फॉर्म्युले बघायचे, थोडेफार क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बेसिक, आणि त्याला सोडायचं. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू अप्रोच फिजिक्स. जर तुम्हाला 35 पर्यंत मार्क पाहिजे असतील पहिल्या अटेम्प्टला, ज्या विद्यार्थ्यांना आता टेस्ट सिरीजमध्ये 35+ पडतायत, तुम्ही तर पूर्ण फिजिक्स करा, तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये. पण मेजॉरिटी आपले विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फिजिक्सला प्रॉब्लेम आहे. ही आपली स्ट्रॅटेजी असणार आहे की हेवी वेट टॉपिक्सला डेप्थमध्ये प्रिपेअर करायचं आणि जे लाईट वेट टॉपिक्स आहेत त्याला वरवर प्रिपेअर करायचं. आर यू गेटिंग इट? येस सर. कारण बेटा आपल्याला नंतर रिवाइज पण करावं लागेल. तर रिवाइज करताना पण तेच प्राधान्य राहील, हेवी वेट टॉपिक्स आणि लाईट वेट टॉपिक्सचं डिस्ट्रीब्युशन. आता आपला सिलेबस कुठे चाललाय तर बघा, हे 2 गोष्टी कंप्लीट झालेत. सगळ्या नवीन विद्यार्थ्यांना, जेवढे चॅनलवर नवीन विद्यार्थी आहेत, जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी व्हिडिओज बघितले डिटेलमध्ये, त्यांनी आता उद्यापासून अटेंड नाही केलं तरी चालेल, ठीक आहे ना. कारण मी तेच जे डिटेलवाले व्हिडिओ आहेत त्यालाच कॉम्प्रेस करून, चांगल्या फॉर्ममध्ये कॉम्प्रेस करून एफिशियंट लेक्चर्स आपण असणार आहे, ठीक आहे. तर 6:30 वाजता, किती वाजता सर? 6:30 रोज सकाळी 6:30 वाजता आपले लेक्चर असतात. पहिलं लेक्चर आता उद्यापासून आपण सुरू करू बेटा. 27-28ला रोटेशनल डायनॅमिक्स कंप्लीट करणार. त्याचबरोबर गेनिंग, म्हणजे आता मार्चमध्ये बघा किती फास्ट आपण सिलेबस कंप्लीट करतोय, कारण तुमची रिव्हिजन पण आवश्यक आहे. मार्चमध्ये गेल्यानंतर फ्लुइड, इथून 3 मार्क येतात. आता तुम्ही म्हणाल सर फ्लुइडमध्ये काय शिकवणार? सरफेस टेन्शन, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सरफेस टेन्शन. जर 3 मार्क येतात फ्लुइडला, तर 2 मार्क सरफेस टेन्शन मधून येतात. सरफेस टेन्शन आणि टर्मिनल वेलॉसिटी, हे 2 टॉपिक जरी मी तुला डेप्थमध्ये शिकवले ना, डेप्थमध्ये 2 दिवसात, ठीक आहे ना. आणि लेक्चरचं ड्युरेशन पण शॉर्ट करणार आहे, 2-2.5 तास नाही, आता 1.5 तास.
1:30-1:45 मॅक्स, सो दॅट सकाळी उठल्या उठल्या 6:30 वाजेपासून 8, 8:15 पर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहाल आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करायला मोकळे. पण त्या 1.5 तासात मी तुम्हाला एकदम क्वालिटी व्हॅल्यू देईल, एकदम क्वालिटी, जे तुम्हाला डायरेक्ट प्रश्न एक्झाममध्ये येतील. दिस इज लाईक ऑपरेशन सिंदूर. हायली टार्गेटेड आपल्याला काम करायचंय. उरलेलं काम तुम्ही करा, मी 70% वर तुमचं काम करून देईल. आर यू गेटिंग इट? तुम्हाला तेच प्रश्न परत परत सॉल्व्ह करायचे आणि काही होमवर्क, काही व्हिडिओ वगैरे बघायचा, टेस्ट जी काही लावली असेल तुम्ही टेस्ट देत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे 11वीचा मी रेकॉर्डेड अपलोड करणार आहे. ठीक. आणि मग त्याच्यानंतर बघा किती सुंदर आपला सिलेबस आहे, की पूर्ण वेवची फॅमिली आहे बेटा, 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत. तर हा डिटेल आपण प्लॅन केलाय. कधीपर्यंत कंप्लीट होतोय सर? तर बेटा 30 मार्चपर्यंत. आणि मध्ये एखाद दुसऱ्या दिवसाचा गॅप असला तर गॅप असू शकतो. म्हणजे 4 मार्च 3 एप्रिलचा मी डेडलाईन ठेवली आहे. ठीक आहे ना. दिस इज द अर्लिएस्ट सिलेबस दॅट वी आर कम्प्लिटिंग. ऑलरेडी 90% पेक्षा म्हणजे जवळजवळ 90% सिलेबस कम्प्लिटेड आहे. कारण सेमी कंडक्टरचा 11वीचा पार्ट आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा 11वीचा पार्ट मी ऑलरेडी कव्हर केलाय. मग आता तुम्हाला हा तर बिलकुल कंप्लेंट करायला चान्स नाही की सर आम्हाला कॉन्टेंट नाही मिळाला. तुम्हाला कॉन्टेंट आहे, तुमच्याकडे वेळ आहे, सर तुमच्या सोबत आहेत, आपण सोबत एफर्ट करू आणि तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, जे ज्याच्यासाठी बेस्ट असेल. सगळ्यांना COEP VJTI मिळेल असं नाही, पण जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये एखाद्या जाणार असाल तर तुम्हाला चांगल्यात चांगल्या गव्हर्नमेंटमध्ये कसं जाता येईल. ठीक आहे. कोणाला वालचंदमध्ये आता वालचंदची क्षमता असेल, आपण त्याला COEP VJTI पर्यंत, सरदार पटेल पर्यंत कसं पोहोचवता येईल फिजिक्सच्या माध्यमातून ते बघू. मॅथ्स आणि केमिस्ट्री सगळेच कळतात, पण बेटा फिजिक्सला जेव्हा तुमचे मार्क्स येतील तेव्हा ओव्हरऑल रिलेटिव्ह परफॉर्मन्स तुमचा वाढेल. असं नाही की मॅथ्स आणि केमिस्ट्री निग्लेक्ट करा, नाही, पण फिजिक्स पण आपलं तगड असलं पाहिजे. आर यू गेटिंग इट? सो उद्या सकाळी 6:30 वाजूपासून 6:25ला बरोबर रोज मागच्या 4 दिवशी 6:25ला मी लाईव्ह येतो. 5 मिनिटं इकडचं तिकडचं डिस्कशन चालतं आणि त्याच्यानंतर पुढचे 1.5 तास विदाऊट एनी इकडची तिकडची बडबड, फक्त क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि कन्सेप्ट असं असणार आहे. जे ड्रॉपर असतील, जे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास झाला नसेल, ज्यांना गिल्ट असेल, काही टेन्शन घेऊ नको बेटा. उद्यापासून जॉईन हो. रोटेशनल डायनॅमिक्सने आपण श्री गणेशा करू. ठीक आहे. रोटेशनल डायनॅमिक्स हाय वेटेज टॉपिक, मी सगळ्या गोष्टी करून घेईल. आर यू गेटिंग इट? ओके सर, ऑल द बेस्ट. काही डाऊट असेल तर खाली कमेंट करा आणि जर तुम्ही तयार असाल उद्यापासून तर कमेंट करा 100% टू रक्षक 1.0.